सोलापूर शहर मध्यस्थ आमदार प्रणितीताई शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील दुष्काळी गावं येडराव, खवे, जित्ती, निंबोणी, भाळवणी, हिवरगाव, खुपसंगी, जुनोनी, गोनेवाडी, लक्ष्मी, दहिडी, आंधळगाव, गणेशवाडी, शेलेवाडी, अकोला, कचरेवाडी या गावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की काही दिवसांपूर्वी मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावातील सरपंच, पदाधिकारी, नागरिकांनी पाण्याच्या प्रश्नाविषयी निवेदन दिलं, म्हणून मंगळवेढा तालुक्यातील पाण्याचा प्रश्न विधानसभेत मांडला। मंगळवेढ्याचा पाणी प्रश्न विधानसभेत उपस्थित केल्यानंतर उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी या भागात आले असून पाण्यासाठी निश्चित पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी दिली। एखादा प्रश्न उपस्थित करून गप्प न बसता तो प्रश्न चिकाटीनं सोडवला पाहिजे या भूमिकेतून मी काम करतेय। मला राजकारणापेक्षा समाजकारणात लोकांची कामं करण्यात अधिक रस आहे, त्यावर मी समाधानी आहे। सध्याच्या खोके सरकारला लोकांच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नाही, ते आपल्या राजकारणात व्यस्त आहेत। माझ्याकडे कोणताही कारखाने, संस्था नाही, त्यामुळे ईडी वगैरे माझ्याकडे यायचा प्रश्न येत नाही, त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मी जोरात बोलू शकते असंही त्या म्हणाल्या। महाशिवरात्री झाली त्याच्या शुभेच्छा देतो सगळ्यांना। आणि आज 35 गावाची 4 दिवसापासून आमचा गाव भेट दौरा सुरू आहे। जे 35 गावं जी दुष्काळग्रस्त गावं आहेत मंगळवेढा तालुक्यात, तिथे आम्ही गावोगावी जाऊन लोकांच्या आधी अडचणी काय आहेत, प्रत्येक गावाची वेगळी अडचण असते। काही गावामध्ये शावण्याचा विषय, काही गावांचा घराचा विषय आणि पाण्याचा विषय तर सगळीकडे आहे। विधानसभेमध्ये काही दिवसापूर्वी मी हा विषय मांडला। 35 गावाचे काही सरपंच मला भेटले आणि म्हणाले की अनेक वर्षापासून हा विषय चालू आहे, पण कोणी विधानसभेत मांडत नाही आहे। अर्थात भालके साहेबांनी प्रयत्न केला, इथे शेवटच्या टप्प्याला आलेलं, पण मग ते आपल्यातून निघून गेले। असं असताना सोलापूर जिल्ह्यातलाच एक असा तालुका, साधू संतांचा हा तालुका, पण पाण्याने लोक तहानलेले आहेत। हे कुठेतरी मला असं वाटतं एक शोकांतिका आहे आणि त्या गोष्टीचा खंत वाटला। तो विषय मी विधानसभेत मांडला, पण त्या अनुषंगाने आज गाव भेट आम्ही इथे करतोय तुमची मागणी मानून घ्यायला। जनावरांचा, छावण्यांचा विषय असेल, छावण्याचे बिलं अजून निघाले नाहीत, मग नवीन छावण्या कशा लावायच्या, दुधाचा दर मिळत नाही, म्हैसाळ उपसा सिंचन योजना, मंगळवेढा उपसा सिंचन योजना, शिंदे साहेबांनी केलेले प्रयत्न ह्यासाठी, पण नेमकं मग सत्ता बदल झाली आणि मग तेवढा वेळ मिळत नाही। मागचे 10 वर्ष इकडे भाजप सोलापुरात आहे, त्यांचे मंत्री, त्यांचे खासदार, त्यांचे आमदार आणि त्यांचाच पंतप्रधान। असं असताना कमीत कमी आपल्या सिंचन योजनेसाठी अर्धी तरी निधी मिळून अर्धी तरी सुरू व्हायला पाहिजे होती। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।